नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, ज्यामध्ये दिव्यांगांचा समावेश होतो, त्याचबरोबर विधवा महिलांचा समावेश होतो, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती या सर्वांचा समावेश संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये होतो आणि या सर्वांसाठी 6,000 रुपये हप्त्या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। 6,000 रुपये हप्ता तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। सोबतच तुमच्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत, या योजनांची देखील माहिती आपण जाणून घेत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट 6,000 रुपये हप्त्यासाठी। तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता 6,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा। हा हप्ता प्रत्येकाला 6,000 रुपये मिळालाच पाहिजे, यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून वारंवार मागणी केली जात आहे। आणि अशीच एक मागणी, असंच एक महत्त्वाचं पाऊल बच्चू कडू यांच्या माध्यमातून निराधार बांधवांसाठी उचलण्यात येत आहे आणि यामध्ये निराधार बांधवांचा देखील सहभाग असणार आहे। 6,000 रुपये हप्ता कसा तुम्हाला मिळू शकतो या संदर्भात माहिती पहा। तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक लढा उभारला जात आहे। 28 ऑक्टोबर रोजी चलो नागपूर महाएल्गार शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर दिव्यांग आणि मेंढपाळ, त्याचबरोबर मच्छीमार बांधवांसाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण दिवस आहे 28 ऑक्टोबर। 28 ऑक्टोबर नागपूर या ठिकाणी महाएल्गार करण्यात येणार आहे। चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर अशा प्रकारचा बॅनर तुम्हाला दिसत आहे। आणि मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता ठिकाण आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान, परसोडी, वर्धा रोड, जामठा, नागपूर। मुक्काम या ठिकाणी पहा, मुक्कामी अशा पद्धतीचा पत्ता आहे। आणि नागपूर या ठिकाणी 28 ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांच्या माध्यमातून निराधार बांधवांसाठी 6,000 रुपये हप्त्याची मागणी करण्यात येणार आहे। या मागणीमध्ये पहा तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे। तुम्हाला देखील महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात। या ठिकाणी पाहू शकता बच्चू कडू यांच्या माध्यमातून जो महाएल्गार केला जात आहे 28 ऑक्टोबरला। तर या ठिकाणी ज्या प्रमुख मागण्या आहेत, तर या प्रमुख मागण्यांमध्ये 6,000 रुपये हप्ता निराधार बांधवांना करण्यात यावा अशी मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वपूर्ण मागण्या आहेत। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्तीशिवाय त्वरित माफ करावे, त्याचबरोबर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अशा विविध मागण्या आहेत। आणि यामधील सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ती म्हणजे, तर पाहू शकता मुद्दा क्रमांक 14 नंबरची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे दिव्यांग त्याचबरोबर विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे। आता फक्त इथं विधवा महिला त्याचबरोबर दिव्यांग यांचा समावेश आहे, परंतु तुम्ही पाहिलेलं आहे की बच्चू कडू यांचा वारंवार प्रयत्न राहिलेला आहे की जे निराधार बांधव आहेत त्या सर्व निराधार बांधवांना, मग त्यामध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत, विधवा महिला, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, दिव्यांग, या सर्वांना 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी त्यांचा प्रयत्न यापूर्वी आपण पाहिलेला आहे आणि आता देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि त्यांची ही मागणी या ठिकाणी दिसत आहे आपल्याला सर्वांसाठी। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या सर्वांसाठी 6,000 रुपये प्रति महिना हप्ता करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या महाएल्गार मोर्चामध्ये त्यांच्या माध्यमातून 28 ऑक्टोबर नागपूर या ठिकाणी करण्यात येणार आहे। पहा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मागण्या सरकारपुढे मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला हा हप्ता 6,000 रुपये होणार नाही। या ठिकाणी पहा, या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या गेल्या होत्या आणि त्याच मागण्यांचं स्वरूप म्हणून या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये फायनली हप्ता जमा झालेला आहे ऑक्टोबरचा।
आता कुणाकुणाला जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करायची आहे आणि ज्यांना जमा झालेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना फक्त 1,500 रुपये जमा झालेला आहे ऑक्टोबरचा हप्ता, त्यांना राहिलेले जे 1,000 रुपये आहेत ते जमा करण्यात येणार आहेत। त्यांची UDID कार्डची त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे। UDID कार्ड अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला राहिलेले जे उर्वरित 1,000 रुपये आहेत ते जमा होणार आहेत। काळजी करू नका। तुमच्या इतर दिव्यांग मित्रांना मैत्रिणींना जर 2,500 जमा झाले असतील आणि तुम्हाला फक्त 1,500 आले असतील तर तुमचे जे उर्वरित 1,000 रुपये आहेत ते देखील लवकर जमा होणार आहेत। आजचा आपला मेन महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 6,000 रुपये प्रति महिना मागणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि यापूर्वीही केली गेली होती आणि आत्ताही ही मागणी केली जात आहे। 28 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलं जात आहे आणि याच मोर्चामध्ये 6,000 रुपये हप्ता दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, त्याचबरोबर इतर लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील या सर्वांसाठी ही मागणी असणार आहे। महत्त्वपूर्ण ही मागणी असणार आहे। पाहू आता सरकार या मागणीचा कधीपर्यंत आणि कितीपर्यंत सकारात्मक विचार करते। या योजनेसंदर्भातल्या इथून पुढच्याही सर्व लेटेस्ट अपडेट वेळच्या वेळी जाणून घ्यायचे असतील तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप करण्या अगोदर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।